Good afternoon, everyone. Good evening. Good evening. Good evening, sir. Good evening, everyone. Good evening, sir. Good evening, sir. ठीक आहे. आपण काय पाहत होतो? पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलमध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल. आपण पाहिले पिरियडिक टेबलची हिस्ट्री. सुरुवातीला कोणत्या सायंटिस्टनी कशा पद्धतीने पिरियडिक टेबल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये डोबेरायनर स्ट्राइड्स असतील किंवा न्यूलँड ऑक्टेव्हज असतील, हे तुम्हाला जुन्या सिलेबसमध्ये झालेलं आहे. तर मेंडेलिव्ह जो काही पिरियडिक लॉ होता, हा रिलेटेड होता टोटली फंडामेंटल प्रॉपर्टी प्रत्येक एलिमेंटची कन्सिडर केली होती ॲटॉमिक मासला. ॲटॉमिक मास म्हणजेच फंडामेंटल प्रॉपर्टी आहे असं त्यावेळी कन्सिडर केलं गेलं. ज्यावेळी नंतर डिस्कव्हरीज वाढत गेल्या त्यावेळी असं लक्षात आलं की ॲटॉमिक मास नसून ॲटॉमिक नंबर, ज्याला आपण प्रोटॉन नंबर झेड म्हणतो, ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. मग मेंडेलिव्हचा जो काही पिरियडिक लॉ होता, हा पिरियडिक लॉ काय झाला तिथं मॉडिफाय झाला आणि त्याच्यामध्ये काय केलं, physical and chemical properties of element are the periodic functions of their Atomic atomic number. number. Atomic masses. मग atomic मासच्या ऐवजी atomic number हा एक शब्द ऍड झाला. लॉ काय झाला, पिरियडिक लॉ मॉडिफाय झाला. त्या मॉडिफाईड लॉला आपण म्हणत असतो मॉडर्न पिरियडिक लॉ. त्या लॉला आपण काय म्हणणार, मॉडर्न पिरियडिक लॉ. आणि त्या नवीन टेबलला आपण काय म्हणणार, मॉडर्न पिरियडिक टेबल, की त्याच्यामध्ये फारसे चेंजेस नसते. ओके, ठीक आहे. हे सगळं पाहिलं आपण. त्यावेळी खूप कमी एलिमेंट्स होते. 63 एलिमेंट घेऊन टेबल तयार केला होता मेंडेलिव्हने सुरुवातीला. नंतर जसे जसे एलिमेंट सापडत गेले, डिस्कव्हर होत गेले, हा एलिमेंट बाकीच्या एलिमेंट पेक्षा वेगळा आहे, हा एक वेगळा एलिमेंट आहे. जसं जसं लक्षात येऊ लागलं किंवा आयसोलेशन प्रोसेसने अर्थ क्रस्ट पासून जेवढं मायनिंग करून आपण मटेरियल ओर मिनरल आपण कलेक्ट करतोय, त्याच्यामधले एलिमेंट वेगळे काढण्याच्या प्रोसेस डेव्हलप झाल्या आणि एलिमेंट प्युअर फॉर्म मध्ये सेपरेट होऊ लागले आणि त्यांच्यावरती स्टडी होऊ लागला. तशी एलिमेंटची संख्या वाढत गेली आणि आजचा जो पूर्ण पिरियडिक टेबल आहे 118 एलिमेंट आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये मेजर रोल आहे की लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले बरेचसे एलिमेंट आहेत, की ज्याच्यामुळे आपला हा पिरियडिक टेबल काय झालेला आहे, कम्प्लीट झालाय. अदरवाईज शेवटच्या रो मध्ये, शेवटच्या पिरियड मध्ये तिथे एम्प्टी स्पेसेस होत्या खूप साऱ्या. जस्ट लास्ट 3 ते 4 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी साधारणतः आणखी 4 नवीन एलिमेंटची डिस्कव्हरी झाली होती आणि हे तुमच्या नवीन सिलेबस मध्ये ऍड झालेलं आहे. 118 एलिमेंट असणारा आपला पिरियडिक टेबल आता सध्या सिलेबसला आपल्या आहे. अजूनही काही एलिमेंट सापडले तर पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंटची संख्या वाढत जाईल आणि ते तुम्हाला कळत जाईल जर तसे झालं तर. ठीक आहे. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे पहा, आपल्याला ओव्हरऑल स्टडी करायचा आहे पिरियडिक टेबलचा, की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आपण शिकलो ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये, त्याच्यामध्ये अपोबू प्रिन्सिपल पाहिला आपण. अपोबूचा लॉ काय होता, लोअर लेवल पासून हायर लेवल पर्यंत आपण इलेक्ट्रॉन कसे फिलअप करत जाणार, कोणत्या ऑर्बिटलची एनर्जी किती आहे, हे आपण अपोबू डायग्राम वरून सांगू शकतो. ठीक आहे. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि हर्ट्झ रूल ऑफ मल्टिप्लिसिटी काय सांगता येईल. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल कशाला म्हणतो आपण, Opposite spin. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगितलं, नो एनी इलेक्ट्रॉन, नो एनी 2 इलेक्ट्रॉन इन द सेम ॲटम हॅव ऑल 4 क्वांटम नंबर इक्वल. सगळेच्या सगळे सेम क्वांटम नंबर सगळ्या एलिमेंटला नसतात. म्हणजेच काय, जो एकाच ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट एलिमेंट 2 इलेक्ट्रॉन आहेत त्यांचे 3 क्वांटम नंबर प्रेझेंट सेम असतील, पण जो शेवटचा स्पिन क्वांटम नंबर आहे तो ऑपोजिट आहे, +1 हाफ असेल तर -1 हाफ असणार आहे. ठीक आहे. आणि हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी काय सांगतो, हाच हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आहे, की काय सांगत होतो आपण तिथं हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी मध्ये. यस सांगा, हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. सर पहिले सिंगल इलेक्ट्रॉन फिल होणार ऑर्बिट मध्ये. सिंगल इलेक्ट्रॉन भरणार, त्याच्यानंतर अजून असेल पेअर तर करत opposite. जायचं. कधी एका एनर्जी लेवलला. आणि जर एका एनर्जी लेवलचे सगळेचे सगळे ऑर्बिटल भरले तर नेक्स्ट जायचं, तोपर्यंत नेक्स्ट जायचं नाही. म्हणजे मी तुम्हाला बसचं एक्झाम्पल दिलं होतं. विंडो सीट अवेलेबल असेल तर आपण तिथं बसतो आणि विंडो सीट नसेल अवेलेबल तर मग पेअर अप होत जातो. पहिला सगळे सिंगल बसतात, नंतर डबल होतात इन दिस वे. ओके. तर आपल्याला सो गिव्ह द हेडिंग पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा आणि पिरियडिक टेबलचा काय रूल आहे. ठीक आहे. गिव्ह द हेडिंग. आता इथे 3 वेगवेगळे ट्रेंड पाहायचे आपल्याला. कोणते वेगवेगळे ट्रेंड पाहायचे, आपल्याला माहित आहे पिरियड मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड्स. पिरियड्स मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं चेंज होत जाईल. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्रुप्स.
ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं चेंज होता येईल वरून जर आपण खाली आलो तरी, आणि 4 ब्लॉक माहित आहेत आपल्याला. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ब्लॉक, 4 वेगवेगळ्या ब्लॉक मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू दीज 3 पॉइंट्स आपल्याला या प्रत्येकाचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे. आता पहा, ठीक आहे, बुकमध्ये जर तुम्ही वाचायला गेला, बुकमध्ये या सिक्वेन्सने दिलेलं आहे. या सिक्वेन्सने जर तुम्ही रीड करत गेला तर एका वेळ अशी येईल की तुमचं कन्फ्युजन होऊन जाणार आहे. मी काय करतोय इथं तुम्हाला आता हे तिन्ही पॉइंट असे कन्सिडर न करता ओव्हरऑल सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, ओव्हरऑल सांगतोय. आता पहा, फर्स्ट टर्म पहा. पिरियड किती आहेत टोटल? पिरियड किती आहेत टोटल? 7. 7 पिरियड आहेत. ठीक आहे, मी नंबरिंग करतो याला. 1 2 3 4 5 6 and 7. ओके, 7 पिरियड झाले. टोटल ग्रुप किती आहेत? 18. 18 ग्रुप आहेत. ठीक आहे. सो ग्रुपला पण नंबरिंग करतोय मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथून चालू होईल 13 14 15 16 17 आणि 18. 18 नंबरच्या ग्रुपमध्ये कोण असतात? नोबल गॅसेस. नोबेल गॅसेस, ज्याला आपण इनर्ट गॅसेस म्हणतो. ठीक आहे. त्याच्या अगोदरचा कॉलम कोणाचा आहे? अगोदरचा ग्रुप Halogens. कोणती फॅमिली आहे? हॅलोजन फॅमिली आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदर इथं कोण असेल? इथं 16 नंबरला, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला स्ट्रक्चर माहित आहे पिरियोडिक टेबलचे. ठीक आहे. याच्यामध्ये आता 4 ब्लॉक आहेत. कोणते 4 ब्लॉक्स आहेत? एस ब्लॉक कुठं आहे? एस ब्लॉक एलिमेंट, पहिले 2 कॉलम, Yes. पहिले पहिले 2 दोन कॉलम, group. पहिले 2 ग्रुप, याला आपण काय म्हणत असतो? एस ब्लॉक. आता एस ब्लॉक मध्ये पहिला जो कॉलम आहे, पहिला जो ग्रुप आहे, याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याला अल्कली मेटल्स म्हणतो आपण. याला काय म्हणतो आपण? अल्कली मेटल्स. दुसऱ्या ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट आहेत त्याला आपण अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? अल्कलाइन अर्थ मेटल्स. त्याच्यानंतर पी ब्लॉक कोणता आहे? पी ब्लॉक. एस नंतर पी ब्लॉक. पी ब्लॉक कोणता आहे? 13 to 18 groups. 13 to 18. यस, 13 to 18. 13 टू 18. हे जे 6 ग्रुप दिसत आहेत, हे 6 ग्रुप म्हणजे कोण असणार आहेत? पी ब्लॉक एलिमेंट असणार आहेत. तर हा एवढा ग्रुप, एवढा ब्लॉक असणार आहे पी ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. डी ब्लॉक एलिमेंट मिड 3 to 3 to 12. 12. 3 टू 12 म्हणजे किती किती ग्रुप असतील डी ब्लॉक मध्ये? 9. परत चेक करा. 10. 10. काय करायचं? 12 मधनं 3 नाही मायनस करायचं, 12 मधनं 2 मायनस करायचं. का तर 3 इन्क्लुडेड आहे ना, मग 3 च्या अगोदरची टर्म तुम्हाला मायनस करावी लागेल, अगोदरचा नंबर. ओके, मग 10 ग्रुप आहे तिथं. ठीक आहे, 10 ग्रुप प्रेझेंट आहे तिथं. पिरियड किती आहेत डी ब्लॉक साठी? पिरियड 4 to 7. 4 to 7 म्हणजे एस ब्लॉक मध्ये सगळेच्या सगळे 7 पिरियड होते. पी ब्लॉक मध्ये पण सगळेच्या सगळे 7 पिरियड होते. पण डी ब्लॉक मध्ये 4 to 7 म्हणजे फक्त 4 सिरीज आहेत. याला फर्स्ट डी सिरीज म्हणतात, त्याला सेकंड सिरीज, थर्ड सिरीज आणि फोर्थ सिरीज किंवा फोर्थ पिरियड ऑफ डी ब्लॉक असं म्हणतात. ठीक आहे. तर असे 4 पिरियड आहेत आणि 10 ग्रुप आहेत डी ब्लॉक मध्ये. एफ मध्ये 2 सिरीज आहेत. ठीक आहे, म्हणजे 2 पिरियड आहेत. हा पिरियड आहे पिरियड नंबर 6 आणि हा पिरियड आहे पिरियड नंबर 7. 6 आणि 7 पिरियड नंबर आहेत हे. ठीक आहे, हे 2 पिरियड आहेत म्हणजे 2 हॉरिझॉन्टल रोज आहेत तिथं. कॉलम किती आहेत? कॉलम किती आहेत किंवा एका लाईन मध्ये किती एलिमेंट आहेत? 14. 14. एका लाईन मध्ये 14 एलिमेंट, दुसऱ्या लाईन मध्ये 14 एलिमेंट. 14 प्लस 14 28 एलिमेंटचा बनतो इथं एफ ब्लॉक. ठीक आहे. आता मला सांगायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एखाद्या एलिमेंटचं आणि हे ब्लॉक किंवा मला जे एलिमेंट आपल्याला माहित आहेत याचा आपण ए ब्लॉक, पी ब्लॉक, एफ ब्लॉक मध्ये कशा पद्धतीने आपण काय करू शकतो? क्लासिफिकेशन करू शकतो. काय क्रायटेरिया असेल त्याच्या मागचा? एखादा एलिमेंट एस ब्लॉक आहे हे का म्हणणार तुम्ही? कसं ओळखणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून? Sir, increasing order of their atomic number. नो, मी विचारलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून. Valency. Valence shell. येस ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन काय आहे? द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन येस सबसेल. एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन, आता लास्ट इलेक्ट्रॉन म्हणजे काय? शेवटी भरला जाणारा इलेक्ट्रॉन आणि शेवटी फिलअप करणारा इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यासाठी मग अपोबो प्रिन्सिपल आलं, अपोबो डायग्राम आली, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आलं आणि हर्ट्झ रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी आली. जे आपण ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये शिकलोय ते सगळं आलं त्याच्यासाठी. ठीक आहे. इलेक्ट्रॉन कसे फिलअप करायचे हे तुम्हाला माहित आहे. मग हे फिलिंग करत असताना लास्ट इलेक्ट्रॉन ज्या सबसेल मध्ये एंटर करतो,
शेवटचा इलेक्ट्रॉन ज्या सबसेल मध्ये एंटर करतोय, जर तो एस सबसेल मध्ये एंटर करत असतील तर आपण त्याला काय म्हणणार, एस ब्लॉक एलिमेंट आहे. जर तो शेवटचा इलेक्ट्रॉन पी सबसेल मध्ये जर एंटर करत असेल तर त्याची जागा इकडे आहे, पी ब्लॉक एलिमेंट आहे तो. इफ लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन अ डी ऑर्बिटल, डी सबसेल, देन दॅट शुड बी डी ब्लॉक एलिमेंट. ओके. आणि जर शेवटचा इलेक्ट्रॉन एफ ऑर्बिटल मध्ये जातोय किंवा एफ सबसेल मध्ये जातोय, सब एनर्जी लेवलला जातोय, तर तो कुठे असणार आहे, एफ ब्लॉक मध्ये असणार आहे. दिस इज क्लिअर. काय सांगितलं Yes. मी, शेवटचा इलेक्ट्रॉन जर एस ऑर्बिटल मध्ये जातोय, एस ब्लॉक एलिमेंट, पी मध्ये जातोय, पी ब्लॉक एलिमेंट, डी मध्ये जातोय, डी ब्लॉक एलिमेंट, एफ मध्ये जातोय, एफ ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. आता दुसरी कन्सेप्ट पहा. ठीक आहे, म्हणजे तुमच्या ब्लॉकच्या तर कन्सेप्ट क्लिअर झाल्या. ज्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन एस मध्ये जातोय ते एलिमेंट इथं आहेत. या एलिमेंटच्या सगळ्यांचे शेवटचे इलेक्ट्रॉन पी मध्ये फिलअप होणार आहेत. मधल्यांचे सगळे इलेक्ट्रॉन डी मध्ये फिलअप होणार आहेत. शेवटचा इलेक्ट्रॉन, ठीक आहे, लास्ट इलेक्ट्रॉन, त्याच्यावरून आपण हे काय केलं आहे, क्लासिफिकेशन केलं आहे. आता मला सांगा इथं काय होणार आहे. इथं प्रत्येक ठिकाणी पहिला पिरियड, ठीक आहे, आपण असं जातोय हॉरिझॉन्टली. एलिमेंट ॲटॉमिक नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10, परत 11 12 13 14 15 16 असं जातोय आपण, हॉरिझॉन्टली जातोय. ठीक आहे, हॉरिझॉन्टली फिलअप करत जातोय. पूर्ण पिरियड भरल्यानंतर परत आपण रिटर्न येतोय ओरिजिनल पोझिशनला, पहिल्या ठिकाणी खाली. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण एलिमेंट्स फिलअप करत जातोय अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. तर आता पहा एलिमेंट, ठीक आहे, मी इथं एखाद्या ॲटमचं स्ट्रक्चर दाखवतोय मी तुम्हाला. हे असेल ॲटमचं पहिलं ऑर्बिट किंवा पहिली मेन एनर्जी लेवल. मेन एनर्जी लेवल म्हणजे आपण त्याला शेल म्हणतो. मग पहिल्या पिरियड थ्रू अलॉंग द फर्स्ट पिरियड याची पहिली शेल भरली जाणार आहे. पहिली शेल काय होणार आहे, भरली जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी जी शेल आहे एखाद्या ॲटमची ती पूर्ण फिलअप केली जाणार आहे अलॉंग सेकंड पिरियड. दुसऱ्या पिरियड मध्ये दुसरी शेल पूर्णपणे भरते. ज्यावेळी शेवटचा इलेक्ट्रॉन तिसऱ्या शेल मध्ये जातो त्यावेळी तो एलिमेंट येतो तिसऱ्या पिरियड मध्ये. ओके. म्हणजे जर मी एखादं तुम्हाला जर कन्सिडरेशन फॉर एक्झाम्पल 6s मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन जातोय एखाद्या ॲटमचा, तर तो कोणत्या पिरियड मध्ये असणार आहे, 6 नंबरच्या पिरियड मध्ये असणार आहे. तो कुठं असणार आहे, 6 नंबरच्या. मग पिरियड काय दर्शवतोय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. पिरियड इज डायरेक्टली रिलेटेड टू द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो असेल शेवटच्या शेलचा, मॅक्झिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एखाद्या एलिमेंट मध्ये शेवटचा जो सगळ्यात मोठा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे त्याचं मिनिंग असतं की तेवढ्या शेल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. मग तेवढ्या शेल जर प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये, प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असतील, n इज इक्वल टू 1 2 3, ज्याला आपण KLM म्हणत होतो, तसं n इज इक्वल टू 1 2 3 4 5 असे हे काय असणार आहेत, प्रिन्सिपल क्वांटम नंबर असणार आहेत. n इज इक्वल टू 1 म्हणजे पहिली शेल, n इज इक्वल टू 2 म्हणजे दुसरं ऑर्बिट, n इज इक्वल टू 3 म्हणजे तिसरी शेल. बरोबर की नाही. मग पहिल्या पिरियड मध्ये जे एलिमेंट आपण फिलअप करणार आहोत त्यांची पहिली शेल फक्त कंप्लीट होते. दुसऱ्या पिरियड मध्ये जे एलिमेंट फिलअप करणार आहोत त्यांची दुसरी शेल कंप्लीट होते. तिसऱ्या पिरियड मध्ये आपण जे काही एलिमेंट फिलअप करणार आहोत त्यांची तिसरी शेल कंप्लीट होते. म्हणजे तिसरी शेल भरायला सुरू झाली इथं आणि कंप्लीट भरणार आहे इथं. त्याच्यानंतर चौथ्या शेल मधले किंवा चौथ्या पिरियड मधले एलिमेंट आहेत, चौथ्या शेल मध्ये पहिला इलेक्ट्रॉन आला त्यावेळी तो एलिमेंट इथं येणार आहे. आणखी एक इलेक्ट्रॉन वाढवत जावा, शेवटी पूर्ण भरेल चौथी सबशेल कुठं, एंडला. म्हणजे आपण काय सांगू शकतो, हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबर एखाद्या एलिमेंट मध्ये जो आहे त्या पिरियड मध्ये जो हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे त्या पिरियड मध्ये तो एलिमेंट प्रेझेंट असतो. म्हणजे इथं n इज इक्वल टू 1 असणार आहे, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 4, n इज इक्वल टू 5, n इज इक्वल टू 6 आणि n इज इक्वल टू 7. येतंय लक्षात. प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो आहे मोठ्या शेलचा त्या पिरियड मध्ये तो एलिमेंट प्रेझेंट असणार आहे. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड. मग आता आपण पाहूयात वन बाय वन पाहूयात आपण. पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती, पहिल्या शेलची आपण काय लिहितो नेहमी 281 282, बरोबर की नाही, असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. पहिल्यामध्ये कधी आठवतं का तुम्हाला 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन भरलेत तुम्ही, आठवतंय कधी, 2 पेक्षा जास्त नाही. म्हणजे पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन फिलअप करून घेण्याची आहे. ओके. मग पहिल्या शेलची जर कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनला अकॉमोडेट करण्याची आहे तर तिथं काय येणार आहे, 2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहेत, 1s1 आणि 1s2. का तर त्याच्यामध्ये s हे एकच ऑर्बिटल आहे, पहिल्या शेलमध्ये फक्त s सबशेल आहे, म्हणून 1s1 आणि 1s2 हे दोनच कॉन्फिगरेशन पॉसिबल आहेत.
आणि हे कॉन्फिगरेशन कुणाचे आहेत? एक आहे हायड्रोजनचं आणि एक आहे हेलियमचं. एक आहे हायड्रोजनचं आणि एक आहे हेलियमचं. शेवटचा इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल मध्ये जातोय म्हणजे हायड्रोजन हा एस ब्लॉक एलिमेंट आहे. पण लक्षात घ्या हेलियमचा पण शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं जातोय? एस ब्लॉक मध्ये एस सबसेल मध्ये जातोय. पण हा एस ब्लॉक मध्ये याची पोझिशन नाहीये. याची पोझिशन कुठं आहे? पी ब्लॉक मध्ये आहे. मग पी ब्लॉक मध्ये आपण हेलियमला का प्लेस करतो? हेलियमला पी ब्लॉक मध्ये का प्लेस करतो? तर जनरल ट्रेंड जर तुम्ही पाहिला तर टोटल शेल कम्प्लिटली भरते या टोकाला. शेल कुठं भरते? या टोकाला. पहिली शेल भरेल इथं, दुसरं ऑर्बिट भरणार आहे या लेवलला, तिसरं भरणार आहे इथं, चौथं भरणार आहे इथं. म्हणजे ते सगळे इनर्ट गॅस आहेत आणि हेलियमची पण प्रॉपर्टी आहे इनर्ट गॅस सारखी. हेलियम सुद्धा इनर्ट गॅस सारखं बिहेव करतो. त्याचं ऑक्टेट जरी कंप्लीट नसलं तरी त्याची ड्युप्लेट कंप्लीट आहे. हेलियमची काय कंप्लीट आहे? ड्युप्लेट कंप्लीट आहे. शेल किंवा मेन एनर्जी लेवल पूर्णपणे भरते म्हणून आपण याला काय केलं आहे? एंडला ठेवलेलं आहे पी ब्लॉक एलिमेंटला. म्हणून हेलियमचा जरी शेवटचा इलेक्ट्रॉन एक्सेप्शनल केस आहे, जरी एस ब्लॉक मध्ये एस सबसेल मध्ये जात असेल तरी हेलियम काय आहे? पी ब्लॉक एलिमेंट आहे. तरी हेलियम काय आहे? पी ब्लॉक एलिमेंट आहे. राईट डाऊन दिस. पहिली शेल या टाइप मध्ये भरेल. ठीक आहे. लिहा आहे हेलियमचं जनरल रफ मध्ये असं स्ट्रक्चर काढता आलं तरी काढा आणि दाखवा. झालं? आता पहा 1s नंतर इलेक्ट्रॉन कुठे जातो? 1s नंतर इलेक्ट्रॉन कुठे जातो? 2s मध्ये. बरोबर का? 1s नंतर कुठे इलेक्ट्रॉन जातो? 2s मध्ये. मग जर 2s मध्ये इलेक्ट्रॉन चाललाय, ठीक आहे, ऍटॉमिक नंबर 1 झाला, ऍटॉमिक नंबर 2 झाला, ऍटॉमिक नंबर 1, ऍटॉमिक नंबर 2, ऍटॉमिक नंबर 3 असणारा एलिमेंट पाहतोय आपण. ऍटॉमिक नंबर 3 असणारा एलिमेंट पाहतोय आता आपण. कुणाचा माईक चालू आहे? प्रणित. इज देअर एनी प्रॉब्लेम? प्रणित, काही डाऊट आहे? पहा ऍटॉमिक नंबर 1, ऍटॉमिक नंबर 2. आता आपण थर्ड ऍटॉमिक नंबर कडे जातोय. थर्ड ऍटॉमिक नंबर असणारा एलिमेंट कुठे जाईल? 1s मध्ये 2 भरून झालेत. आता 2s मध्ये एक इलेक्ट्रॉन जाणार आहे. 2s मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल मध्ये जातोय, एस सबसेल मध्ये जातोय म्हणून हा एस ब्लॉक एलिमेंट असणार आहे. आणि तो कुठे येणार आहे? तो इथं येणार आहे. तो एलिमेंट कोणता आहे? लिथियम. तो एलिमेंट कोणता आहे? लिथियम. त्याच्यानंतर पहा 4 ऍटॉमिक नंबर असणारा, 4 ऍटॉमिक नंबर असणारा जर एलिमेंट आपल्याला फिलअप करायचा आहे तर 2s2 होणार आहे. 2s2. तो एलिमेंट याच्या नंतर येणार आहे 2s2. आणि हा कोण आहे? लिथियम नंतर बेरिलियम. बेरिलियम आहे. मग आपल्या असं लक्षात येतंय की एस ब्लॉक मध्ये 2च ग्रुप आहेत. एस ब्लॉक मध्ये 2च ग्रुप आहेत. पहिल्या ग्रुपचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे नेहमी S1 येतं आणि दुसऱ्या ग्रुपचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे नेहमी काय येतं? S2 येतं. येतंय का लक्षात? नेहमी याचं S1 येणार आहे आणि S2 येणार आहे. S1, S2 आणि 2च पॉसिबिलिटी आहेत इथं, S1 किंवा S2. ज्याचा शेवटचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन S1 येतंय, काही असेल, NS1, 1s1, 2s1, 3s1, 4s1 काही असेल. S1 असेल तर तो अल्कली मेटल आहे आणि S मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन असतील तर तो काय आहे? अल्कलाइन अर्थ मेटल आहे. तो दुसऱ्या ग्रुपमध्ये येणार आहे. ओके, याच्यावरती तुम्ही लिहून घेऊ शकता जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते काय येणार आहे. इथं S1 येणार आहे आणि इथं NS2 येणार आहे. ठीक आहे, या इथं बेरिलियम वरून आपण सांगू शकतो. पण दुसरी शेल इथं संपते का? नाही, दुसऱ्यामध्ये पी पण आहे, 2p पण आहे दुसऱ्यामध्ये. मग आणखी इलेक्ट्रॉन फिलअप होतील दुसऱ्या पिरियड मध्ये. कोणते फिलअप होतील? 2p1. म्हणजे ऍटॉमिक नंबर बनला 5. ऍटॉमिक नंबर किती बनला? 5. ऍटॉमिक नंबर 5 बनला 2p1. जर पी मध्ये इलेक्ट्रॉन जातोय तर हा पी ब्लॉक एलिमेंट आहे म्हणून इथून एवढा पोर्शन कट केलेला आहे आणि डायरेक्ट ऍटॉमिक नंबर 4 नंतर ऍटॉमिक नंबर 5 येणारा जो बोरॉन आहे त्याला प्लेस केलेला आहे पी ब्लॉक मध्ये. का तर इथून इकडे पी ब्लॉक चालू होतोय. इथून इकडे काय चालू होतोय? पी ब्लॉक चालू होतोय. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला? पी मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण येतोय? त्याच्यानंतर कोण येतोय? बोरॉन नंतर कार्बन. ठीक आहे, कार्बन. कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? कार्बन 6 कार्बन, ऍटॉमिक नंबर 6, 1s2, 2s2, 2p2. ठीक आहे, 2p2 येतोय म्हणून कार्बनला आपण बोरॉनच्या नेक्स्ट प्लेस केलं 2p2, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक नंबर. कार्बन नंतर कोण येतोय? कार्बन नंतर 7 नंबरचा कोण येतोय? नायट्रोजन. नायट्रोजन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2p3. थर्डल्या म्हणजे पी मधल्या तिसऱ्या ग्रुपमध्ये जाईल हा नायट्रोजन. पी मधल्या
तिसऱ्या ग्रुपमध्ये जाईल नायट्रोजन. त्याच्यानंतर नायट्रोजन नंतर कोण येतं? नायट्रोजन नंतर कोण येतं? ऑक्सिजन. ॲटॉमिक नंबर 8. काय होईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2p4. p4 म्हणजे पी मधल्या चौथ्या ग्रुपमध्ये जाणार आहे. म्हणजे इथं असणार आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन नंतर कोण येतो? फ्लोरीन. फ्लोरीन. ठीक आहे, म्हणजे 9 हा ॲटॉमिक नंबर आहे. 2p5. ठीक आहे, मग इथं आपण लिहिलं याला नेक्स्ट जागा दिली आपण फ्लोरीनसाठी हॅलोजन फॅमिलीमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर 10 नंबरला कोण येतो? 10 नंबरला निऑन. निऑन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? 2p6. 2p6. मग मला सांगा, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले? 8. दुसऱ्याची कॅपॅसिटी आहे का याच्यापेक्षा जास्त भरण्याची? याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनला अकॉमोडेट करण्याची कॅपॅसिटी आहे का दुसऱ्याची? नो. नो. नाहीये. ओके, म्हणजे दुसरी शेल इथं कम्प्लिटली भरली, म्हणजे दुसरा पिरियड पण इथं कम्प्लिटली भरला. दुसरी शेल कम्प्लिटली भरली म्हणजे दुसरा पिरियड पण कम्प्लिटली भरला. आणि आपल्या असं लक्षात आलं की जसं एस मधल्या 2 ग्रुपमध्ये S1 आणि S2, NS1 आणि NS2 हे जे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होते, तसे पी ब्लॉक मध्ये पण काही आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतील. 13व्या ग्रुपमध्ये 13व्या कॉलम मध्ये P1 असणार आहे. 13व्या कॉलम मध्ये काय असणार आहे? P1. NP1. N म्हणतो आपण याला. N म्हणजे हायेस्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर, सगळ्यात बाहेरची आउटर किंवा मोठी शेल. ठीक आहे, तर NP1 असं कॉन्फिगरेशन असणार आहे. प्रत्येक ठिकाणी मी N लिहित नाही. इथं आउटर कॉन्फिगरेशन असणार आहे P2. 15 नंबर ग्रुपमध्ये असणार आहे P3. इथं असणार आहे P4 ऑक्सिजनच्या केसमध्ये. हॅलोजन फॅमिलीमध्ये काय असणार आहे? P5. आणि इथं कम्प्लिटली भरणार आहे P6. इथं काय असणार आहे? P6. मग लक्षात ठेवायचं, ज्याचं कुठं P6 आलेलं आहे आउटर कॉन्फिगरेशन, तो इनर्ट गॅसमध्ये असणार आहे. ज्याचं कुणाचंही तुम्हाला P5 असं, NP5 असं जर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसलं NP5, तर तो इलिमेंट डेफिनेटली कोण आहे? हॅलोजन आहे. जर कुठं तुम्हाला P4 दिसलं तर तो ऑक्सिजनच्या फॅमिलीमध्ये आहे. जर तुम्हाला कुठं P3 असं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं एक्झाम्पल मध्ये, तर तो नायट्रोजनच्या बिलो कुठेतरी असणार आहे. ठीक आहे, एखाद्याचं P2 असं जर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतंय, तो कार्बन फॅमिलीत आहे. आणि एखाद्याचं जर P1 येतंय, तर तो पी ब्लॉक मधल्या पहिल्या कॉलम मध्ये आहे, म्हणजे बोरॉन फॅमिलीमध्ये तो असणार आहे. ठीक आहे, मग हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पद्धतीने भरत येतात. परत येऊयात आता थर्ड पिरियड मध्ये. का तर दुसरं ऑर्बिट भरलं, दुसरी शेल भरली, आता तिसऱ्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन एंटर करतोय. तिसऱ्या सेलमध्ये कुठे एंटर करतोय? आणि हे सगळे एंटर करत असताना एक गोष्ट विसरायची नाही बाळांनो. कोणती गोष्ट विसरायची नाही? अपोगो प्रिन्सिपल. अपोगो प्रिन्सिपल काय सांगतो? अपोगो प्रिन्सिपल मध्ये आपण काय शिकलो? 1s मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन जाईल, 2s 2p, त्याच्यानंतर 3s 3p, त्याच्यानंतर 4s 4p 4d 4f. 3d आहे ना, 3d पण आहे, 4p 4s 4p 4d 4f. ठीक आहे, त्याच्यानंतर 5s 5p 5d 5f, त्याच्यानंतर 6s 6p 6d आणि 6f 7s. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे आपल्याला. आपण जर फिलअप करतोय, तिरके एरो काढायचे होते आपल्याला. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन गेला 1s मध्ये, 1s घेतला आपण. दुसऱ्यांदा आता 1s पूर्ण, पहिली शेलच भरली इथं पूर्णपणे. दुसऱ्या शेलची कॅपॅसिटी किती आहे? 2s. 2s पूर्ण भरल्यानंतर आपण कुठे जाणार? 2p मध्ये. ठीक आहे, आता 2p पण पूर्ण भरलेला आहे. आता याच्यानंतर कोण येणार आहे? याच्यानंतर एंट्री होते 3s. याच्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रॉन जो तुम्ही ऍड करणार आहे 2p नंतर, हा 3s मध्ये जाणार आहे. आणि जर तो 3s मध्ये जातोय, तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 आहे त्याचा. म्हणजे तो कुठे असणार आहे? थर्ड पिरियड, म्हणजे सेकंड पिरियड, सेकंड शेल भरलेली आहे. इथून पुढे आता चालू झालेली आहे थर्ड शेल. जिथं कुठं पहिल्यांदा एंट्री होते या डायग्राम मध्ये तिसऱ्या पिरियडची, थर्ड सबशेलची, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 ची, तिथं तिसरा पिरियड चालू झाला. ठीक आहे, मग 10 नंतर 11वा एलिमेंट कोण आहे? 11वा एलिमेंट सोडियम. 11वा एलिमेंट कोण आहे? आपल्याला माहित आहे, सोडियम आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 281. 1 म्हणजे तिसऱ्या शेल मध्ये 1 आहे, म्हणजे हे कुठे जाणार आहे? 2p नंतर 3s मध्ये जातो तो. मग 3s1 झालं. 2p नंतर हा कुठे जातोय? 3s मध्ये जातोय, म्हणून 3s1 झालं. म्हणजे S1 कुठं आहे? S1 इथं, परत तो इथं आला. मग इथं आला सोडियम. त्याच्यानंतर 12 नंबरला कोण आहे? 12 नंबरला मॅग्नेशियम. मॅग्नेशियम. 3s काय झालं? 3s2. s ची कॅपॅसिटी संपली इथं. s ची कॅपॅसिटी संपली. ठीक आहे, पण 3s ची कॅपॅसिटी संपल्यानंतर कोण येतोय?
3p. 3p. नंतर 3p येणार आहे इथं. ठीक आहे. मग नंतर जर 3p येतोय तर नंतर इलेक्ट्रॉन ऍड करा 3p मध्ये. ठीक आहे. याच्या नेक्स्ट जो येणार आहे त्याच्यासाठी. ओके. मग नेक्स्ट कोण येणार आहे आता? 13 नंबर Aluminium. अल्युमिनियम. ठीक आहे. आता अल्युमिनियम मध्ये आपण चेक करूयात. अल्युमिनियम मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोबर आहे का बघा एकदा अल्युमिनियमचं. 3p1. कुठे जातोय शेवटचा इलेक्ट्रॉन? p block. p पी block. ब्लॉक मध्ये. मग मी अल्युमिनियमचा बॉक्स इथं बनवायला हवा होता का इथं बनवायला हवा होता? कुठं बनवायला हवा होता? पी ब्लॉक मध्येच ठेवायला पाहिजे ना त्याला. ठीक आहे. Below boron. अल्युमिनियमचा बॉक्स इथं न ठेवता इथं ठेवलेला आहे आपण त्याला पी ब्लॉक मध्ये, बिकॉज लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी सबसेल. ओके. म्हणून आपण त्याला इथं ठेवलेला आहे. ठीक आहे. ऍटॉमिक नंबर काय झाला त्याचा? ऍटॉमिक नंबर 13. त्याच्यानंतर 14 नंबर ऍटॉमिक नंबरला कोण येणार आहे? 14 नंबर Silicon. सिलिकॉन येतोय. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा P2. बरोबर का? P2 म्हणल्यानंतर हा अल्युमिनियमच्या नेक्स्ट येणार आहे सिलिकॉन. सिलिकॉन नंतर कोण येतोय 15 नंबरला? Phosphorus. Phosphorus. फॉस्फरस येतोय. P3 बनला. P3च्या कॉलम मध्ये हा असणार आहे फॉस्फरस. 16 नंबरला कोण येतोय? Sulfur. Sulfur. सल्फर येतोय. P4 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार आहे. म्हणून सल्फर ऑक्सिजनच्या फॅमिलीत गेला. बरोबर की नाही? त्याच्यानंतर एक हॅलोजन येईल. 17 नंबरला एक हॅलोजन येईल. कोणता? Chlorine. क्लोरीन, की ज्याचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Np2 Np5 असणार आहे. म्हणजे 3s2 3p5 NS2 NP5 NS2 NP5 म्हणजेच काय? 3s2 3p5 म्हणजेच काय? 3 म्हणजे थर्ड पिरियड मध्ये आहे हा. याच्यावरून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते की हा थर्ड पिरियड मध्ये आहे. ठीक आहे. मग इथं असणार आहे आता क्लोरीन, आणि क्लोरीन नंतर नेहमी येतो एक इनर्ट Argon. गॅस. इनर्ट गॅस कोणता येतं? 18 नंबरचा Argon. आर्गॉन. आर्गॉन मध्ये पूर्ण शेल भरलेले आहे. तिसरी शेल पूर्णपणे भरलेली आहे. तिसऱ्या शेलची कॅपॅसिटी किती आहे? 8 इलेक्ट्रॉन ही तिसऱ्या शेलची कॅपॅसिटी आहे. मग 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले इथं, आणि आर्गॉन कुठे प्लेस केला आपण? इनर्ट गॅसच्या फॅमिलीमध्ये. तिथं काय केलं आहे आपण? आर्गॉनला प्लेसमेंट केलेली आहे. आता मला सांगा, तिसरी शेल पूर्ण भरली, याच्यानंतरचा इलेक्ट्रॉन कुठे चाललाय? 3p नंतर इलेक्ट्रॉन कुठे चाललाय? 4s. 4s मध्ये. 3d मध्ये जातोय का? नाही जात. 3d मध्ये गेला असता तर आपण 3d ला मध्ये घेतलं असतं, पण 3d मध्ये नाही जात आहे. हा कुठे जातोय? 4s मध्ये जातोय. म्हणजे इथून पुढे जेवढे काही एलिमेंट येणार आहेत तुमचे, हे चौथ्या पिरियड मध्ये असणार आहेत. हे कुठे असणार आहेत? चौथ्या पिरियड मध्ये. मग चौथ्या पिरियड मध्ये आपला इलेक्ट्रॉन एंटर करतोय. याच्यानंतर जो येणार आहे तो 4s मध्ये जाणार आहे, अकॉर्डिंग टू अफोबू डायग्राम. अफोबू डायग्राम नुसार हा कुठे जाणार आहे? 4s मध्ये. मग याच्या नेक्स्ट मला एखादा सांगा कोण आहे इथं? Potassium. पोटॅशियम 19. पोटॅशियम 19 नेक्स्ट इलेक्ट्रॉन 4s मध्ये गेला. याला कुठे जागा दिली पाहिजे आपण पिरियोडिक टेबल मध्ये? कुठे प्लेस केलं पाहिजे? योग्य जागा Alkali काय असणार आहे metal. याच्यासाठी? सोडियमच्या खाली, अल्कली मेटल मध्ये. मग 19 नंबर इथं येणार आहे. याच्यानंतर 20 नंबरला कोण आहे? Calcium. 20 नंबरला कॅल्शियम. इथं 4s2. ठीक आहे. म्हणजे यस जे सबसेल आहे ती भरली इथं. ठीक आहे. यस सबसेल इथं पूर्णपणे भरली. याच्यानंतर 21 नंबरला कोण येतोय? Scandium. स्कॅन्डियम. आता कुठे जाणार आहे? 4s भरलं. 4s पूर्णपणे भरलं. 4s पूर्णपणे भरलं. आता इलेक्ट्रॉन कुठे जाईल? कुठे जाईल? 3d 3D. मध्ये. येतंय का लक्षात? मग 3d मध्ये इलिमेंट जातोय, इलेक्ट्रॉन जातोय. म्हणून 4s नंतर येणारा जो इलिमेंट आहे, इथं हा एवढा ब्लॉक बनवलेला आहे d चा. आता मला सांगा d मध्ये किती ऑर्बिटल असतात? d मध्ये 10. किती ऑर्बिटल असतात? dxy, dyz, dzx, dx2 minus y2. बरोबर का? dz2 म्हणजे 5 ऑर्बिटल असतात. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी काय झाली d साठी? 10. d10 ही मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे. म्हणजे d1 to d10 एवढे इलेक्ट्रॉन बसू शकतात. तर एवढे याच्यामध्ये काय असणार आहेत? ग्रुप असणार आहेत. मग इथं जर डी सबसेल भरायला इथं चालू होते, तर संपणार कुठं आहे? इथं संपणार आहे. मग इथं 3 नंबरच्या ग्रुपमध्ये D1 हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. इथं D2 असणार आहे. इथं D3 असणार आहे. इथं D4 असणार आहे. इथं D5 असणार आहे. इथं D6 असणार आहे. D7, D8, D9 आणि D10. इथं D पूर्णपणे भरली. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स असणार आहेत D साठीचे. मग मला सांगा स्कॅन्डियम मध्ये D मध्ये किती जातोय? 3D मध्ये किती इलेक्ट्रॉन जातोय? फक्त एक. ठीक आहे. म्हणून D1 आहे, म्हणून इथं काय येणार आहे? स्कॅन्डियम येणार आहे. स्कॅन्डियम नंतर कोण येतोय? व्हॅनेडियम का टिटेनियम? कोण येतोय स्कॅन्डियम नंतर? सांगा. स्कॅन्डियम नंतर टिटेनियम 22. टिटेनियम. डी मध्ये किती इलेक्ट्रॉन गेले? 2 इलेक्ट्रॉन गेले. मग टिटेनियम कुठं आला? D2 च्या लाईन मध्ये आला. त्याच्यानंतर स्कॅन्डियमच्या नंतर
23 ला कोण आहे? 23 ला फॅनेडियम आहे. ठीक आहे, 23 ला फॅनेडियम. D3 हे कॉन्फिगरेशन झालंय. फॅनेडियम नंतर कोण येतो? फॅनेडियम नंतर कोण येतो? आठवतं का? एक्सेप्शनल कॉन्फिगरेशन होते या दोघांचे. क्रोमियम. क्रोमियम. काय होतं क्रोमियम मध्ये? क्रोमियम मध्ये ऍक्च्युअल कॉन्फिगरेशन मध्ये काय झालं होतं? एक इलेक्ट्रॉन 4s मधनं 3d मध्ये ट्रान्सफर झाला होता. ठीक आहे, पण प्लेस इथंच आहे त्याची. क्रोमियम नंतर कोण येतं? मॅंगनीज. मॅंगनीज नंतर 26 नंबर आयर्न. आयर्न नंतर कोबाल्ट. कोबाल्ट नंतर निकेल. निकेल नंतर कॉपर. कॉपर नंतर झिंक. इथं डी सिरीज काय झाले? पूर्णपणे भरलेली आहे. याच्यानंतर गॅलियम, जर्मेनियम, आर्सेनिक. गॅलियम, जर्मेनियम, आर्सेनिक हे एलिमेंट आहेत. ठीक आहे, हे एलिमेंट अननोन असतील, तुमच्यासाठी जास्त युज केले जात नाहीत. त्याच्यानंतर 35 नंबरला एक हॅलोजन येतो, ब्रोमीन. ब्रोमीन येतो आणि इथं कोण असणार आहे? झेनॉन असणार आहे का क्रिप्टॉन असणार आहे? कोण असणार आहे? क्रिप्टॉन असणार आहे. सेलेनियम एक राहिला. सेलेनियम एक राहिला. ठीक आहे. तर या टाइप मध्ये काय होणार आहे? इथं पूर्णपणे आता चौथा पिरियड जो आहे तो भरलेला आहे. ओके, कशा पद्धतीने भरला चौथा पिरियड बघा. डी मध्ये 3D मध्ये 1 to 10 एलिमेंट भरले. 1 to 10 म्हणजे स्कॅन्डियम टू झिंक, म्हणजे D1 to D10 म्हणजे ऍटॉमिक नंबर 21 ते 30 इथपर्यंत भरलेत. 31 ऍटॉमिक नंबर आल्यानंतर हा कुठे जाणार आहे? 31 ऍटॉमिक नंबर आल्यानंतर 3D भरला. 3D नंतर नेक्स्ट इलेक्ट्रॉन कुठे जातो? 4p मध्ये. 4p मध्ये जातोय म्हणून इथं परत p ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन. P1, P2, P3, P4, P5, P6 इथं पूर्णपणे काय झाली? चौथी सबसेल भरली. आता मला सांगा, चौथ्यामध्ये जरी डी आणि एफ असलं तरी इलेक्ट्रॉन चाललाय कुठं? इलेक्ट्रॉन चाललाय कुठं? 5s. 5 मध्ये. मग ज्यावेळी इलेक्ट्रॉन 5s मध्ये जातोय तिथं 5 नंबरचा पिरियड फिलअप व्हायला चालू होतोय. ज्यावेळी कधी पहिल्यांदा एंट्री होते 5 नंबरच्या शेल मध्ये, त्यावेळी तिथं काय होणार आहे? 5 नंबरच्या सेल मध्ये 5th पिरियड तिथं एलिमेंटचा तिथं काय होणार आहे? होणार आहे. मग 5th पिरियड मध्ये तिथं रुबिडियम असणार आहे. रुबिडियम असणार आहे. ठीक आहे, आणि इथून पुढे काय असणार आहे? S1, S2 आणि हे पूर्णपणे फिलअप व्हायला चालू होणार आहे. 5s मध्ये 2 एलिमेंट भरतील. 5s नंतर काय होणार आहे पहा. 5s नंतर 4d मध्ये. मग इथं जे एलिमेंट भरतायत, इथं जे इलेक्ट्रॉन भरतायत हे 4d मध्ये भरतायत. 4d नंतर 5p आहे, हे इथं परत 5p असणार आहे. याला आपण कसं सांगू शकतो लँग्वेज मध्ये? NS n-1d. n-1d. ns म्हणजे काय? हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. 5s आहे तर इथं 4d आहे. 5s जर आहे तर त्याच्यानंतर 4d आहे. मग हा 4d n पेक्षा 1 ने कमी म्हणून n-1. परत 5p आहे म्हणजे परत np आहे. मग आता np मध्ये इलेक्ट्रॉन चाललेत तर तो p ऑर्बिटल मध्ये असणार आहे. तो सॉरी p ब्लॉक मध्ये असणार आहे. ठीक आहे, याची कॅपॅसिटी 6 आहे. 6 मध्ये हे कम्प्लीट होतं. टोटल 5th पिरियडची कॅपॅसिटी किती आहे? 2 + 10 + 6 म्हणजे 18 एलिमेंट्स. इथं पण किती आहे? 2 + 10 + 6 18. चौथ्या आणि 5व्या पिरियड मध्ये पहा 18 एलिमेंट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तिसरा आणि दुसरा याच्यामध्ये डी मध्ये इलेक्ट्रॉन भरले जात नाहीत. तिसऱ्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये डी मध्ये इलेक्ट्रॉन भरले जात नाहीत म्हणून 2 + 6 फक्त 8 आणि 8 अशी कॅपॅसिटी आहे. आणि फर्स्ट पिरियड मध्ये फक्त यस असल्यामुळे 2च कॅपॅसिटी आहे तिथं. आता इथं सांगा मला, 6th पिरियड मध्ये आलो आपण. 6th पिरियड मध्ये 5वा पिरियड पूर्णपणे संपला. ठीक आहे, 6th पिरियड मध्ये एंट्री कुठं होते? 5p ज्यावेळी भरलं जाईल, 5p ज्यावेळी भरलं जाईल इथं, म्हणजे आपण कुठं आलो? क्रिप्टॉन झेनॉन पशी आलो. ठीक आहे, 54 नंबर पशी आलो. 5th पिरियड पूर्णपणे भरला. 5th पिरियड पूर्णपणे भरला. 5p नंतर इलेक्ट्रॉन कुठं चाललाय? 5p नंतर भरल्यानंतर येणारा इलेक्ट्रॉन कुठे चाललाय? 6s मध्ये. मग आपल्याला इथं यावं लागेल, 6s मध्ये यावं लागेल. रुबिडियम नंतर इथं सिझियम आहे. ठीक आहे, सिझियम कडे आलो आपण. 55 नंबर. 54 नंतर 55 नंबर सिझियम कडे आलो आपण. इथून 6th पिरियड काय झाला? इथून पिरियड चालू झाला. आता मला सांगा 6th पिरियड मध्ये कोण कोण येतंय बघा. 6th पिरियड मध्ये जोपर्यंत 7 ची एंट्री होत नाही तोपर्यंत 6th पिरियड आहे. 6th पिरियड मध्ये कोण कोण येणार आहे पहा. 6s येणार आहे. ऑब्व्हियसली 6s येणार आहे. 6s आला. त्याच्यानंतर कोण येतंय पहा. 6s नंतर कोण येतंय सांगा? कोण येणार आहे? 4f येणार आहे त्याच्यामध्ये. 4f नंतर कोण येतंय? 4f नंतर कोण येतंय? 5d येणार आहे. 5d नंतर कोण येतंय? 5d नंतर 6p येणार आहे. आणि 6p नंतर 7 मध्ये इलेक्ट्रॉन जातोय. 6p नंतर 7 मध्ये जातोय. मग आपण इथं येणार आहे खाली फ्रान्सियम कडे. ठीक आहे, इथं खाली नंतर येणार आहे आपण 7s मध्ये. पण तोपर्यंत एवढं कुठं भरणार आहे? हे एवढं सगळं भरणार आहे 6व्या पिरियड मध्ये.
हे सगळं 6व्या पिरियड मध्ये फिलअप होतंय. मला आता सांगायचं आहे 6व्या पिरियड मध्ये टोटल कॅपॅसिटी किती झाली, किती एलिमेंट अकोमोडेट होतील 6व्या पिरियड मध्ये, किती एलिमेंट्स अकोमोडेट होतील, किती एलिमेंट्स अकोमोडेट होतील. पहा 6s ची कॅपॅसिटी 2 आहे, 6s ची कॅपॅसिटी 2 आहे, f ची कॅपॅसिटी किती आहे 14, d ची कॅपॅसिटी आहे 10 आणि p ची कॅपॅसिटी आहे 6. करा बेरीज, ऍडिशन केली तर तुम्हाला आन्सर भेटेल. 2 + 14 + 10 + 6 म्हणजे किती झालं, 10 + 14 24, 26 आणि 6 32 एलिमेंट्स असणार आहेत. किती एलिमेंट्स असणार आहेत 32. तर 6व्या पिरियड मध्ये सेम 32 एलिमेंट्स असणार आहेत. आणि जर 7व्या मध्ये जर तुम्ही चेक केलं तर 7व्या मध्ये पण 7s नंतर काय होणार आहे, 7s नंतर 5f, 6d, 7p, 6d नंतर 7p. मग हेच सगळं कन्सिडर होणार आहे. मग हे जर n च्या लँग्वेज मध्ये आपण सांगितलं, n च्या लँग्वेज मध्ये जर आपल्याला हे सांगायचंय तर आपण कसं सांगू शकतो. n च्या लँग्वेज मध्ये बघा, हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबरला आपण n म्हणतो, n s. त्याच्यानंतर n पेक्षा 2 ने कमी म्हणून n-2 कोणती सबशेल आहे f, n-2 f. त्याच्यानंतर n पेक्षा 1 ने कमी म्हणजे 6 आहे 5 आहे म्हणून n-1 d आणि n एवढंच p म्हणजे np. 6p आहे म्हणून np. इथं 1 to 2 2 भरतील, इथं 1 to 14 14 एलिमेंट भरतील, इथं 1 to 10 एवढे भरतील आणि इथं 1 to 6 म्हणजे इथं 6 भरतील. असे टोटल 32 एलिमेंट भरणार आहेत. हे 6th पिरियड मध्ये पण आणि 7th पिरियड मध्ये पण इथं पण 32 एलिमेंट काय होणार आहेत फिलअप होणार आहेत. म्हणजे काय NS मध्ये म्हणजे 6s किंवा 7s मध्ये भरून झाल्यानंतर नंतरचा जो नंतरचे जे काही एलिमेंट्स आहेत हे कुठं जाणार आहेत F ब्लॉक मध्ये. मग आता F ब्लॉक जर इथं बसवला असता आपण, S नंतर इथं जर F ब्लॉक बसवला असता तर पूर्ण पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर डिस्टर्ब झालं असतं. स्ट्रक्चर काय झालं असतं डिस्टर्ब झालं असतं. मग डी ब्लॉक मध्ये इथं कोण येतोय, डी ब्लॉक मध्ये इथं येतोय लॅन्थॅनम आणि इथं येतोय ऍक्टिनम. तर लॅन्थॅनम आणि ऍक्टिनम नंतर येणारे जे एलिमेंट आहेत, लॅन्थॅनम आणि ऍक्टिनम नंतर म्हणजे डी मध्ये एक इलेक्ट्रॉन गेल्यानंतर येणारे जे इलेक्ट्रॉन आहेत पोस्ट टू द लॅन्थॅनम आणि पोस्ट टू द ऍक्टिनम, हे 14 एलिमेंट जे आहेत की याच्यामध्ये एफ मध्ये इलेक्ट्रॉन चाललेत आणि हे आपण म्हणून कुठं प्लेस केले आहेत लॅन्थॅनमच्या नंतर येणारे पहिल्या सिरीज मध्ये आणि ऍक्टिनमच्या नंतर येणारे दुसऱ्या सिरीज मध्ये. आणि यांचा एफ ब्लॉक जो आहे तो इथं मध्ये फिट न करता आपण खाली वेगळा दाखवलेला आहे जेणेकरून पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर जे आहे आपल्याला युनिफॉर्म दिसावं. मग आपण इथं सांगू शकतो, मी एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला दुकानातल्या कॅलेंडरचं, रोज आलं की ते वरचं पान फाडलं की खाली तारीख आणि वार दिसते, बरोबर की नाही. तसं आहे हे एकावरती एक. हे जर ज्यावेळी तुम्ही लॅन्थॅनम उचलताय त्यावेळी तुम्हाला खालचा एलिमेंट दिसणार आहे, तो उचलला का त्याच्यानंतरचा दिसणार आहे. हे सगळे एकाच बॉक्स मध्ये प्लेस केलेले आहेत. पण दाखवताना आपण त्यांना काय केलं आहे खाली वेगळा ब्लॉक तिथं काय केलं आहे इंडिकेट केलं आहे. मग मला सांगा, जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजलं तर त्या एलिमेंटची पिरियडिक टेबल मधली जागा समजेल का एक्झॅक्ट. जर तुम्हाला ऍटॉमिक नंबर दिला, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं तर एक्झॅक्ट पिरियडिक टेबल मध्ये तो एलिमेंट कुठं आहे हे समजेल का. काय काय माहिती येईल आपल्याला आयडिया. हायएस्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर बघायचा. काय बघणार आपण पहा, फॉर एक्झाम्पल चला एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण, पाहूयात एक्झाम्पल. ठीक आहे, इथं काही एक्झाम्पल दिले आहेत पहा. हेलियम 1s2 असं कॉन्फिगरेशन दिलंय आपल्याला. आपल्याला काय दिलंय हेलियम आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 आहे. मग मला सांगा इथं हेलियमच्या केसमध्ये हायएस्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे किंवा शेवटच्या शेलचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. n इज इक्वल टू काय आहे, n इज इक्वल टू काय आहे 1 आहे, बरोबर की नाही. मग हा आपल्याला डायरेक्ट समजला पिरियड नंबर. आपल्याला काय समजला पिरियड नंबर समजला त्याचा. कोणत्या पिरियड मध्ये प्रेझेंट आहे तो, कोणत्या पिरियड मध्ये प्रेझेंट आहे फर्स्ट पिरियड मध्ये प्रेझेंट आहे म्हणजे पिरियड नंबर समजला आपल्याला. म्हणजे एक पोझिशन एक कोऑर्डिनेट आपला फिक्स झाला. आता दुसरीकडे पहा, ठीक आहे. शेवटचा कोणत्या ब्लॉक मध्ये असणार आहे तो आपण याच्यावरून ओळखू शकतो. पण इथे एक ट्रिक आहे की पहिली शेल जी आहे पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 आहे, S2 आहे म्हणजे ही पहिली शेल पूर्णपणे भरलेली आहे. जर प्रत्येक शेल जर पूर्णपणे भरलेली असेल तर तो कुठे असतो शेवटी असतो. म्हणजे याची पोझिशन काय झाली 18 नंबर. म्हणजे शेल कंप्लीट आहे म्हणजे हा इनर्ट गॅसच्या कॉलम मध्ये आहे. शेल कंप्लीट आहे म्हणजे इनर्ट गॅसच्या. तर पहिला पिरियड 18 नंबर कॉलम. म्हणजे दोन कोऑर्डिनेट ज्यावेळी तुम्हाला समजतील, पिरियड नंबर समजला आणि ग्रुप नंबर समजला का ती पोझिशन तो बॉक्स काय झाला फिक्स झाला. आता डिफरंट एक्झाम्पल पहा याचं.
ओके, टेक अ एक्झाम्पल ऑफ झेनॉन. झेनॉन 54 आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले तुम्हाला 5s2 5p6. 5s2 5p6 झेनॉन साठी आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले तुम्हाला 5s2 5p6. मला सांगायचं n इज इक्वल टू काय आहे. n इज इक्वल टू हायएस्ट प्रिन्सिपल Five. क्वांटम नंबर 5 आहे. मग पिरियड नंबर काय फिफ्थ झाला? पिरियड पिरियड नंबर. मग आपण काय करणार? फिफ्थ पिरियड मध्ये जाणार. हा पिरियड ब्लॉक झाला, याच्यामध्ये कुठेतरी आहे. ठीक आहे. आता ग्रुप नंबर माहित नाही आपल्याला. ग्रुप नंबर कसा ओळखणार आपण? पहा, शेवटचा P block. इलेक्ट्रॉन कुठे जातोय? पी ब्लॉक मध्ये जातोय. पी किती आहे? पी किती आहे? 6. 6 आहे. मग पी मध्ये माहिती आहे आपल्याला 1 2 3 4 5 6. 6 म्हणजे टोटल सगळीच Yes. भरलेली आहे. म्हणजे याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. म्हणजे हा कुठे असणार आहे? शेवटच्या ग्रुपमध्ये असणार आहे. इनर्ट गॅसच्या ग्रुपमध्ये असणार आहे. ओके, अजून एखादं एक्झाम्पल पहा. 3s2 3p4. आणखी एक कॉन्फिगरेशन दिले तुम्हाला 3s2 3p4. मला सांगायचं हा एलिमेंट कुठं असणार आहे? कोणत्या पिरियड मध्ये असणार आहे? पिरियड नंबर थर्ड पिरियड मध्ये Third. असणार आहे हा. ठीक आहे. कोणत्या ग्रुप मध्ये असणार आहे? ह्या दोनच गोष्टी माहित पाहिजेत तुम्हाला. एक्झॅक्ट पोझिशन समजते, पिरियड आणि ग्रुप. जसं अक्षवृत्त रेखावृत्त, बरोबर की नाही? जॉग्राफी मध्ये शिकला का? काय म्हणतात त्याला? कोऑर्डिनेट सांगतो आपण. तसं ग्रुप कोणता असेल कसं सांगता येईल? पहा, पी च्या अगोदर काय आहे? 2 एस चे आहेत आणि 10 कोणाचे आहेत? एस चे 2, डी चे 10, बरोबर की नाही? मग 2 + 10 2 + 10 प्लस पी मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? पी मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 4. 4. 4 जर केलं तुम्ही तर तो बरोबर इथे येणार आहे. म्हणजे काय झालं? ह्याचा आन्सर काय भेटलं तुम्हाला? 16. 16 आन्सर म्हणजे हा 16 नंबर मध्ये असणार आहे. आणि 3 नंबर पिरियड आला म्हणजे हा कोण आहे? कोण आहे हा? सल्फर आहे. आहे का बघा सल्फर? 3s2 3p4 येतं का आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सल्फरचं? येतं का? सल्फर तोच असणार आहे, बरोबर की नाही? 16 सल्फर. 1s2 2s2 2p6 3s2 3p4 तोच येणार आहे, बरोबर की नाही? आणखी एक एक्झाम्पल पहा. ठीक आहे. 6s1 3d10. 6s1 3d10 असं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. 6s1 3d10. तर 6s1 आणि 3d10 कोण असणार आहे? सॉरी, 5d10 दिलेलं आहे, 3d नाही. सांगा. हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबर, सगळ्यात मोठा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 6. मग पिरियड कोणता झाला? पिरियड कोणता झाला? 6. पिरियड कोणता झाला? 6. 6 नंबर पिरियड झाला, बरोबर की नाही? D10 हे कॉन्फिगरेशन कुठे असते आपल्याला डायरेक्टच सांगू शकतो आपण, झिंकच्या खाली. म्हणजे 12व्या नंबरच्या ग्रुपमध्ये काय असणार आहे? D10 असणार आहे. मग D10 कुठे येतंय? D10 शेवटचा इलेक्ट्रॉन तर तिकडे गेलाय. D10 कुठे येतंय? D10 कुठे येतंय? या 12व्या नंबरच्या कॉलम मध्ये येणार आहे. पिरियड नंबर फिक्स झाला आपला 6. म्हणजे हा एलिमेंटची पोझिशन काय झाली? 12वा नंबर. आणि इथं तर एलिमेंट कोणता आहे? हा गोल्ड आहे. Au गोल्ड आहे. तर गोल्डचा ऍटॉमिक नंबर 79 आहे आणि तो प्रेझेंट कुठे असणार आहे? 12th नंबर ऑफ कॉलम. म्हणजे जर D10 मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन गेलाय, D10 मध्ये जर शेवटचा इलेक्ट्रॉन गेलाय, डेफिनेटली आपण त्याला काय म्हणू शकतो? 6-1 आहे की 6-2 आहे? 6-2 सॉरी, यस. ठीक आहे. इथं हे झालेलं आहे म्हणजे ऍक्च्युली 6-2D9 असेल तर हे कॉन्फिगरेशन आपण शिकलेलो आहे. कॉपरच्या बाबतीत आपण हे कॉन्फिगरेशन शिकलेलो आहे. तर इथं येणार आहे मध्ये F. इथं काय येणार आहे? F. तर F ब्लॉकचे कॉन्फिगरेशन पाहताना आपण काय करूयात? हे इलेबरेट करूयात आपण. F चे कॉन्फिगरेशन पाहताना तर इलेक्ट्रॉन डी मध्ये 0 किंवा डी मध्ये 1 हे दोनच इलेक्ट्रॉन पॉसिबल आहेत डी मध्ये. आणि त्याच्यानंतरचे इलेक्ट्रॉन सगळे हे F मध्ये 1 to 14 इलेक्ट्रॉन जातात. हे F चे कॉन्फिगरेशन पाहताना आपण पाहूया. ठीक आहे. तर बाकीचे जे आहेत याच्या वरचे जे येणार आहेत हे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेलेला आहे? 6s नंतर कुठे जातो? 6s नंतर हा कुठे जातो? 4f 5d मध्ये जातो. ठीक आहे. 6s नंतर 6s दिलाय का आपल्याला? 6s नंतर कुठे गेलेला आहे? 4f मध्ये जातो. सॉरी, तो 4f नंतर कुठे जातो? तो 5d मध्ये जातो. मग f चं कॉन्फिगरेशन आपल्याला दिलं नाही. 4f जे आहे कॉन्फिगरेशन मध्ये येतं हे कॉन्फिगरेशन आपल्याला दिलं नाही. पण आपल्याला लक्षात यावं हायेस्ट शेल कोणती आहे याच्यासाठी 6 दिलेलं आहे आपल्याला. आणि आउटर कॉन्फिगरेशन जे दिलेलं आहे ते इथं पाहायचं. आउटर कॉन्फिगरेशन म्हणजे जर आपल्याला एवढंच दिलंय, मधलं F चं कॉन्फिगरेशन दिलं नाही किंवा टोटल कॉन्फिगरेशन दिलं नाही, ऍटॉमिक नंबर दिला नाही, काहीच दिलं नाही, तर आपण फक्त हायेस्ट पिरियड ओळखायचा याच्यावरून आणि ग्रुप ओळखायचा याच्यावरून. पिरियड कशावरून ओळखणार? हायेस्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ग्रुप कशा ओळखायचा? आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन
D10 म्हणलं डायरेक्टली असणार आहे का तर D10 ची लाईन आहे. ओके ओके. तर असं तुम्हाला कोणतं केलं तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून पिरियडिक टेबल मध्ये त्याची एक्झॅक्ट पोझिशन काय पाहिजे माहित व्हायला पाहिजे किंवा सांगता यायला पाहिजे. कोणत्या पिरियड मध्ये असेल आणि कोणत्या ग्रुप मध्ये असेल. एक्झॅक्ट पोझिशन मध्ये आन्सर लिहिताना पण तुम्ही काय डायग्राम नसणार आहे तुम्हाला पिरियडिक टेबलची दोनच आन्सर लिहायचे आहेत. पिरियड नंबर आणि ग्रुप नंबर हे दोनच गोष्टी. किंवा दुसरं एक विचारलं जाईल तो कोणत्या ब्लॉक मध्ये आहे कसं ओळखणार. कोणत्या ब्लॉक मध्ये आहे कसं ओळखणार. शेवटचा इलेक्ट्रॉन ज्या Outermost. सबसेल मध्ये जातोय डी मध्ये गेला तर डी, पी मध्ये गेला तर पी ब्लॉक, एस मध्ये गेला तर एस ब्लॉक एलिमेंट. हे याच्यावरून ओळखायचं. ठीक आहे. तर इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मग ही अपोबो डायग्राम जी आहे ही अपोबो डायग्राम तुम्ही काय करणार कन्सिडर करणार. जिथं कुठं एंट्री होते 4S ची तिथून पुढे 4th पिरियड चालू झाला. जिथं 3S ची एंट्री होते 3rd पिरियड चालू झाला. 5S ची एंट्री झाली 5th पिरियड तिथं काय झाला चालू झाला. जिथं कुठं 6S ची एंट्री झाली 6th पिरियड चालू झाला. 7S ची एंट्री झाली 7th पिरियड चालू झाला. याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की पहिल्या शेल मध्ये नो डाऊट दोनच आहेत. दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये डी कुठेही एंटर करत नाही. 2P आणि 3P 1S2 2S2 2P म्हणजे 2P आणि 3S2 3P 3P 2P हे फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या शेल मध्ये येत आहेत म्हणून तिथे कॅपॅसिटी फक्त 8 बनते. एस मधले 2 आणि पी मधले 6 अशी जर तुम्ही ऍडिशन केली एस मधले 2 आणि पी मधले 6 तर तुम्हाला तिथं फक्त 8 नंबर ऑफ एलिमेंट्स भेटणार आहे. 18 नंबर ऑफ एलिमेंट्स कशामुळे भेटले का तर तिथं डी ची एंट्री झाली. मग 3 नंतर 4S मध्ये 4th पिरियड ज्यावेळी चालू होईल 4S मध्ये 4S 3D 4P 4S 3D 4P हे 3 येणार आहेत. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन 10 इलेक्ट्रॉन आणि 6 इलेक्ट्रॉन म्हणजेच किती झाले 2 + 10 + 6 18 इलेक्ट्रॉन म्हणजे 18 एलिमेंट असणार आहेत. आणि सेम असणार आहे 5S 4D 5P तर हे सेम 18 इलेक्ट्रॉन असणार आहेत 4थ्या आणि 5व्या पिरियड मध्ये. आणि 6व्या आणि 7व्या पिरियड मध्ये तिथे F ची एंट्री होते. पहा 6S नंतर 4F 5D आणि मग 6P येत आहे. मग तिथं ते F मधले 14 वाढले. ते 14 जर ऍड केले तुम्ही 18 मध्ये तर तुम्हाला 32 हे आन्सर भेटणार आहे. हे 6व्या पिरियडच्या बाबतीत पण सेम आहे. आणि 7वा पण पिरियड पहा 7S नंतर 5F 6D आणि 7P येतोय. म्हणजे तिथं पण सेम नंबर ऑफ एलिमेंट होणार आहेत. फक्त हे F ब्लॉकचे एलिमेंट आपण दाखवताना खाली दाखवतो. ठीक आहे. तर आपल्याला 11th आणि 12th मध्ये ह्या टोटल सगळ्या ब्लॉकच्या एलिमेंटचा स्टडी करायचा आहे. त्याच्यापैकी एस ब्लॉक एलिमेंट आताच आहे तुम्हाला याच्यानंतर चॅप्टर देताना नाव जुन्या सिलेबस मध्ये एस ब्लॉक एलिमेंट असं नाव होतं. आता देताना काय दिलंय एलिमेंट्स ऑफ फर्स्ट अँड सेकंड ग्रुप असं दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर पहा 13 14 15 इकडचे जे आहेत तर हे सगळं पी ब्लॉक एलिमेंट तुम्हाला यातला काही पार्ट हा तुम्हाला 11th ला शिकायचा आहे. काही पार्ट हा तुम्हाला 12th स्टँडर्ड मध्ये पी ब्लॉक एलिमेंट काय आहे आपल्याला चॅप्टर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट हा फर्स्ट चॅप्टर आहे सेकंड पेपर मध्ये 12th स्टँडर्डला सेकंड केमिस्ट्री C2 मध्ये तुम्हाला डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट हा पूर्ण चॅप्टर आहे. म्हणजे 11वी आणि 12वी टोटल 2 वर्षाच्या कोर्स मध्ये तुम्ही काय करताय पूर्ण सगळ्या ब्लॉकच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय करताय ते तुम्ही स्टडी करताय. पण एक जनरल प्रॉपर्टी तिच्या कशा असतात आणि एफच्या कशा असतात हे तुम्हाला या सिलेबस मध्ये या चॅप्टर मध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर या चॅप्टर मध्ये आपण नेक्स्ट पॉईंट मध्ये पाहणार आहोत की याच्या जनरल प्रॉपर्टीज कशा असतात. मग काय काय लक्षात ठेवण्यासारखं आहे. कोणताही हायेस्ट समजा तुम्हाला जर 3D10 दिलं 3D10 हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं तर आपल्याला माहित आहे n = काय असणार आहे. जर समजा 4s2 3D10 असं दिलं आहे तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 आहे म्हणून 4th पिरियड किती झाला 4th झाला. कोणत्या ब्लॉकमध्ये हा एलिमेंट प्रेझेंट असणार आहे शेवटचा इलेक्ट्रॉन डी मध्ये गेला म्हणून डी ब्लॉक एलिमेंट असणार आहे हा. आणि D10 दिलेला आहे तर 10 ही पोझिशन कुठे आहे D1 2 3 4 5 6 10 झिंकच्या इथं असणार आहे. म्हणजे तो झिंकच आहे 4th मध्ये आहे म्हणून तो झिंकच आहे. 12 नंबर ग्रुप आणि 4th नंबर पिरियड आणि ब्लॉक असणार आहे डी ब्लॉक. ह्या 3 गोष्टी सांगता आल्या तुम्हाला एक्झॅक्ट पोझिशन तिथं समजणार आहे. दिस इज क्लिअर एव्हरीवन. रिप्लाय मी. हॅव यू टेकन दिस. काय घेतलेलं याच्यावरचा डाटा काय काय लागणार आहे हे नंबर लिहून घ्या. टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स प्रिन्सिपल क्वांटम नंबर लिहा. S1 S2 NS1 NS2 हे लिहा. D1 to 10 P1 to 6 एक जनरल काय करा रफ मध्ये डायग्राम काढा आणि हे लिहून घ्या. कॉन्फिगरेशन तुमच्या लक्षात येईल. याला आपण लॅन्थेनॉइड सिरीज म्हणतो. याला आपण ऍक्टिनाइड सिरीज म्हणतो किंवा ऍक्टिनॉइड्स म्हणतो. लॅन्थेनाइड सिरीज ऍक्टिनाइड सिरीज किंवा लॅन्थेनॉइड्स ऍक्टिनॉइड्स असं म्हणतो आपण.
So take down all this and tell me when it is over. Okay, टाइम संपलेला आहे आपला. तर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपण काय करूयात, नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. झाले हे? कौशल समजलं का? Yes, sir. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कौशल, नेहा, यू गॉट दिस? Yes, sir. ठीक आहे, सोपं आहे, फार काही डिफिकल्ट नाहीये, पण याच्यावरून आयडिया येते आपल्याला पिरियोडिक टेबल मध्ये प्रॉपर्टीज कशा चेंज होत जातात. ओके, गुड. एव्हरीवन गॉट दिस? अदर, ऋषिकेश, गौरंगी, ऐश्वर्या, प्रणीत, Yes, sir. Yes, sir. सुरेश, Yes, sir. प्रथमेश, ईशा. येस सर. Yes, sir. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, त्याच्या प्रॉपर्टी स्टडी करूया. ओके, सो कॅन वी एंड दिस मीटिंग?